स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये ना आपण पुण्यातले काही महत्त्वाचे गणपती पाहणार आहोत, जे तुम्ही पुण्यात गणपती दर्शनाला गेला तर आवर्जून पाहिलेच पाहिजेत। त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे शनिपार मित्र मंडळ। यावर्षी यांनी वृंदावनचा देखावा बनवला आहे आणि इथे प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे मला इथे पासेस घ्यावे लागले। 100 रुपयाला एक पास असं होतं इथे। विदाउट पासेस सुद्धा तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता, पण प्रचंड मोठी अशी लाईन आहे। हे सगळे व्हिडिओज तुम्ही रील्समध्ये किंवा यूट्यूब चॅनलवरती पाहिलेले असतील। ह्या रील्समुळेच इथे बऱ्याच प्रमाणात गर्दी होते आणि त्याच्यामुळे इथे यांनी आता पासेस सिस्टीम सुरू केलेली आहे। लवकर दर्शन हवं असेल तर पास घ्या। 100 रुपये पर पर्सन असा पास आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मल लाईन सुद्धा आहे। नॉर्मल लाईनला सुद्धा अर्धा एक तास आरामात लागतो। आतमध्ये एंटर केल्या तुम्हाला खूप छान असं काय काय पाहायला भेटणार आहे। पूर्ण वृंदावनची प्रतिकृती त्यांनी इथे साकारली आहे। कृष्ण बाप्पांच्या आयुष्याशी निगडीत जे काही महत्त्वाचे घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटना तुम्हाला इथे पाहायला भेटतील एकत्रितपणे। इथे आतमध्ये एंटर केलं ना की एक वेगळीच वाइब येते, खूप छान वाटतं इथे बघायला। पण सध्या इथे प्रचंड गर्दी आहे। इथल्या रील्स ना प्रचंड व्हायरल झाल्या होत्या, त्याच्यामुळे भाविकांची इथे प्रचंड गर्दी झालेली आहे। तुम्हाला जर गर्दी चालत असेल तर मग तुम्ही इथे डेफिनेटली व्हिजिट करू शकता, पण हे एकदा तरी पाहण्यासारखं आहे। त्यांनी ना सगळं खूप छान असं रिक्रिएट केलं आहे आणि खूप छान असं म्युझिक वगैरे वातावरण सुद्धा इथलं खूप छान असं मेंटेन ठेवलेलं आहे। आतमध्ये AC वगैरे लावलं आहे, पाणी आहे, झऱ्यांचा छान आवाज आहे, त्याच्यामुळे हे सगळं खूप छान वाटतं। गर्दी असल्यामुळे ते लोक जास्त थांबून देत नाही, त्याच्यामुळे हार्डली 10 मिनिटांमध्ये हे सगळं बघून पुढे यावं लागतं। त्याच्यामुळे पास घेणं वर्थ इट नाहीये। तुम्ही लाईनमध्ये थांबून जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली हे एकदा बघू शकता। खूप छान बघण्यासारखं आहे। शनिपारला दर्शन घेऊन मी थेट पोहोचले आपल्या दगडूशेठ बाप्पांकडे। यावेळी यांनी ना हिमाचल प्रदेशमधल्या जटोली शिव मंदिराचा देखावा साकारला आहे आणि नेहमीप्रमाणे इथं प्रचंड गर्दी आहे। दिवसभर पुण्यामध्ये इतकी गर्दी नसते। तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल ना तर व्यवस्थित दर्शन दिवसभर होऊन जातं, पण संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ना प्रत्येक गणपतीला अगदी भरमसाठ अशी गर्दी असते। लकीली आम्हाला मधून पुढे जाण्याचा चान्स भेटला, त्याच्यामुळे पटकनच दर्शन झालं। साधारणतः 15-20 मिनिटच लाईनमध्ये थांबावं लागलं आणि अगदी छान असं दर्शन झालं। सर्वज्ञविदं तद्वस्तुष्टति सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूरभुवस्वरो गणादिं पूर्वमुक्षाय। इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर सजावट आणि सोबत प्रचंड गर्दी, अशी ओळख आहे श्रीमंतांची।
पण खरंच या मूर्तीकडे बघत राहिलं ना की बघतच राहावं असं वाटतं. इतकी सुंदर आणि मोहक अशी मूर्ती आहे ना दगडूशेठ बाप्पांची. दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो नवसाचा गणपती म्हणजे हुतात्मा बाबू गेनू गणपतीला. यावर्षी या मंडळाने ना मदुराई इथल्या प्रसिद्ध अशा मीनाक्षी मंदिराचा देखावा केला आहे आणि हा देखावा सुद्धा आवर्जून पाहण्यासारखा आहे. इतकं सुंदर काम केलंय ना. कडेला 2 गज आहेत आणि मध्यभागी त्यांनी ना इच्छापूर्ती कलश सुद्धा ठेवलेला आहे. या गणपतीला नवसाचा गणपती म्हणून ओळखलं जातं. इथे मागितलेली कोणतीही इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. त्याच्यामुळे दरवर्षी इथे एक इच्छापूर्ती कलश असतो. बरेच जण इथे ना नेहमी इच्छा मागतात. मी सुद्धा गेले की मी नेहमी विश करून येते काही ना काहीतरी. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं या गणपतीचं आणि ना खूप श्रद्धा आहे लोकांची ह्या बाप्पांवरती सुद्धा. बाबू गेनूंचं दर्शन घेतल्यानंतर आपण मागेच येतो मंडईच्या गणपतीला म्हणजे शारदा गणपती. ही जी ऑक्सिरीजची बॉटल तुम्ही सगळीकडे पाहिली असेल पाण्याची ती इथे आहे. आणि हे शारदा गणपतींचं मुख्य मंदिर आहे आणि बाजूला त्याचा देखावा साकारला जातो. इथे तुम्ही पाहू शकता मंदिरात सुद्धा प्रचंड गर्दी आहे आणि मंदिरातली मूर्ती तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आणि हीच ती ऑक्सिरीजची पाण्याची बॉटल जी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कितीतरी वेळा किंवा प्रत्येक रीलमध्ये तुम्ही सध्या पाहत असाल. शारदा गणपतीला त्यांनी यावेळी ना प्राचीन शिवकालीन मंदिर बनवलेलं आहे आणि इथे तुम्ही पाय ठेवताच तुम्हाला इतकं सुंदर वाटेल ना. अगदी एखाद्या पुरातन काळातल्या कोणत्या तरी शिव मंदिरामध्ये आल्यासारखं तुम्हाला भासेल इथे आल्यावरती. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मला हा शारदा गणपतीची मूर्ती प्रचंड आवडते. का काय माहिती पण ही मूर्ती ना माझी सगळ्यात फेवरेट आहे. मला खूप आवडते ही मूर्ती. ह्यांनी ना इथे अगदी मोठ्या मोठ्या घंटा लावलेल्या आहेत. खूप मोठे मोठे असे त्रिशूल लावलेले आहेत आणि हे सगळं प्रत्यक्षात बघायला इतकं सुंदर वाटतं ना. हो श्री
इथून मी चालले ना, इथून त्यांनी आता छोटीशी लाईन केली, इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता शारदा गणपतीचं आणि अगदी निवांत 5च मिनिटात दर्शन होतं। दगडूशेठ गणपतीला तर सगळे आवर्जून येतात। दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर ना बरेच असे गणपती आहेत जे आवर्जून केलेच पाहिजेत, कारण की त्यांचे देखावे सुद्धा अगदी पाहण्यासारखे असतात। तुम्ही जर गणपती पाहायला जाणार असाल ना तर आवर्जून हे सगळे गणपती नक्की बघून या। कालच्या व्हिडिओमध्ये आपण राजाराम मंडळाचा गणपती सुद्धा पाहिलाय, भाऊसाहेब रंगारी गणपती, ते सुद्धा खूप सुंदर गणपती आहेत, अगदी पाहण्यासारखे आहेत। पुण्यात गणपती पाहायला गेल्यावरती ना हे गणपती आवर्जून केलेच पाहिजेत। तुम्ही कोणत्या गणपतीला जाऊन आलात ना मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमचे कोणते गणपती राहिले असतील ह्यातले तर ते सुद्धा नक्कीच करून या। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।